तर मित्रांनो मी आलो आता रतनवाडीत. सकाळचे 6 वाजलेत. सकाळी मस्त 5 वाजता आम्ही सगळेजण आमचा ग्रुप उठलेला आहे आणि रतनवाडीतनं आता आम्ही सुरू करतोय रतनगडासाठी ट्रेक. आणि एकदम जोशमध्ये हा ट्रेक आहे. तुम्ही बघता अजून थोडासा अंधार दिसतोय, पण या अंधारात आज जसं जसं आम्ही पुढं चालत जाऊ तसंच थोडंसं हा उजेड आम्हाला दिसायला सुरू होईल आणि पुढच्या 20-25 मिनिटांमध्ये उजेड होणार आहे पूर्ण. माझ्या मागं बघा ही अशा पद्धतीने आता ही सकाळचं जे काय केशरी असा वेगवेगळा रंग आभाळा दिसायला लागलेला आहे. चलो मित्रांनो आज एक्सप्लोर करूया रतनगड. आता एक छोटासा डोंगर आम्ही आता पार करून वरी आलोय आणि वरतून हे असा नजारा दिसतो रतनगडाला जाताना. हा पूर्ण भंडारदरा डॅम आहे आणि थोड्या वेळात सूर्य देखील दर्शन देईल आपल्याला. हे असा रस्ता आहे आपण येतानाचा. एवढा काही खराब रस्ता नाही, एकदम परफेक्ट रस्ता आहे चालत यायला. आणि असं आपण जाणार वरती गवताच्या रस्त्याने आम्ही आता वाट काढत रतनगडाच्या दिशेने कूच करत आहोत. एकदम गवतातून वाट काढली. आता नेहमीच्या पाय वाटेला लागू. मित्रांनो सनराईज झालेला आहे आणि चालतच आम्ही आता सनराईजचा एका ठिकाणी मस्त थांबून आनंद घेतलेला आहे आणि परत आता ह्या रतनगडाच्या दिशेने आम्ही पायपीट करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच आम्ही आता ही खऱ्या अर्थानं सगळे युवा मंडळी ह्या चालते. आमच्या समोर कमीत कमी 100 ते 200 जणांचा एक ग्रुप चालतोय. तर त्यांच्याशी आपण थोड्या वेळानं गप्पा मारूया. चला पटपट. हो कॅमेरामॅन चला. आम्ही या गाड्या बसतो ह्याच्या खाली 2 कडे येतात बसायला येताना दिसेल. मित्रांनो आता जरा स्टीप चढाई सुरू झाली आहे. आपण आता त्र्यंबक दरवाजाकडे जातोय. तर हा रस्ता आहे त्र्यंबक दरवाजाचा, एकदम असा स्टीपचा.
त्र्यंबकेश्वराच्या आधीच्या त्या लग्नामध्ये आपण आलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अभी चलो चलो नीचे जाएगा हम लोग. आपण जातोय आता बघा बहिणी होतो. ही जी साईड आहे या साईडनं पण खूप लोक मुलं वरी येताना आपल्याला दिसतात ग्रुपच्या ग्रुप. तर हा रस्ता आहे तो साम्राज मार्गे वरती येतो आणि आपण ज्या रस्त्याने आलोय तो रस्ता आहे रतनवाडी मधून. तर दोन ठिकाणाहून रतनगडावर यायला आपल्याला रस्ता आहे. तर आपण आता जातोय त्र्यंबक दरवाजाकडं. तिथून पुढे नेडा कल्याण दरवाजा आणि गणेश दरवाजातून आपण परत रिटर्न रतनवाडीत जाणार आहेत मित्रांनो. आता आम्ही आलो त्र्यंबक दरवाजाच्या पायथ्याला आणि माझ्या जो बाजूला दिसतो तो कातळकडा आहे आणि हा खूप मोठा कातळकडा मानला जातो. तुम्हाला दाखवतो असा कातळकडा आहे. काय आपलं काय नाही उठाली असतील ना त्यांना आपण
मित्रांनो, लिंबकत दरवाजातून आपण वरी आल्यानंतर आता आपण चाललो नेड्याकडे. लिंबू पाणी लिंबू पाणी तो अभी हम यहाँ पर नीचे जा रहे हैं। ये जो रास्ता जा रहा है ना, आप देख रहे रहेंगे, तो ये जो रास्ता जा रहा है ना, वो पानी की टंकियों की तरफ जाता है। उसी तरह से हम इधर जा रहे हैं अभी। वो आगे जाके हमें वहाँ पर कल्याण दरवाजा भी देखने को मिल सकता है, शायद मिल सकता है, क्योंकि वहाँ पर बड़े बड़े पत्थर गिर गए हैं, इसलिए दरवाजा वो अभी दिख नहीं पाया। लेकिन हम ड्रोन को घुमा के उसे देखने की कोशिश करेंगे। बाद में हम उसके बाद जाएंगे टकमक टोक के यहाँ, जहाँ पर कड़ेलोट पॉइंट करके एक बड़ा पॉइंट आता है। उस पॉइंट पर पहले जमाने में जब भी कोई यहाँ पर आतंकवादी घुसता था, उसे वहाँ से धक्का मारकर नीचे फेंक देते थे, उसे वैसी शिक्षा देते थे। तो उसके बाद हम जाएंगे आखिरी में हमें और भी यहाँ पर पानी की टंकियाँ मिलेगी। उस पानी की टंकी के बाद में हम जाएंगे तो जो बड़ा रॉक का पैच है। तर मित्रांनो, आपण आला आता पाण्याच्या टाक्याकडे. नेड्यापासून खाली आल्यानंतर इथं पाण्याची टाका आहेत 5-6. त्याला पाण्याचं टाक असं म्हटलं जातं. तर ही पाण्याची टाकं खूप फेमस आहेत. आता पूर्ण भर तर मित्रांनो, इथं आपण उभं आहे, तिथं पाण्याचे 6 टाके आहेत आणि हे एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि हे स्वच्छ पाणी आहे त्याचा आता मी तुम्हाला पुरावा दाखवणार आहे. बघा, लोक इथं खूप घाण टाकतात. रतनगडावर हे बरोबर खडकाच्या आणि ह्याच्या जमिनीच्या उतराय साईडला हे 6 टाकं इथं बांधलेले आहेत. हे पूर्ण टाकं हे दगडात म्हणजे कातळ दगडात कोरलेले आहेत. सुरुवातीला इथं 2 मोठे टाके आहेत, त्याच्यानंतर छोटे छोटे टाके आहेत. तर ही रचना अशी काय केलेली आहे, इथे 4 टाके हे जे 2 टाके आहेत, हे 2 टाके पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जातात. आणि हे 3 टाके सांडायला पाणी, आंघोळीला पाणी, सॉरी हे 4 आहेत, आंघोळीला पाणी वापरलं जातं. तर ह्याच्यात जे पाणी येते ते एकदम नितळ पाणी इथं होतं, इथं साचतं पाणी. आणि ह्याच्यातून वरचं सगळी जी घाणीची बाजू आहे
ते बरोबर इकडे जातं आणि इथून परत हे खाली पाणी सह्याद्रीत जातं. तर दुर्गम, अतिशय दुर्गम भागात सह्याद्रीमध्ये हा गड आहे, तरी सुद्धा इथं पाणी जवळपास एप्रिल मे पर्यंत ह्या टाक्यामध्ये पाणी असतं. आणि जेवढे ट्रेकर येतात तेवढे ट्रेकर याच पाण्याचा इथं पिण्यासाठी वापर केला जातो. त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यावेळी सैन्य इथं हा आहे कल्याण दरवाजा. तर मित्रांनो, आता त्या कातळकड्याहून आम्ही निघालो आता गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा. इथं रत्नादेवी मातेचं मंदिर आहे खाली गुफेमध्ये. तिथं खूप सारे ट्रेकर मोठ्या प्रमाणावर मुक्काम देखील करतात. हेच तो दरवाजा आहे, गणेश दरवाजा. इथं हनुमानाची आणि इथे दुसऱ्या देवाची कुठली तरी मूर्ती आहे, ते मला सांगता येणार नाही. आई रत्नाई देवीच्या मंदिराकडे आपण आता जाऊया. मस्त वातावरण आहे, दुपारचे 1:30 वाजले आणि गुफेला विजिट करून आपण डायरेक्ट मित्रांनो खालचा रस्ता धरणार आहेत.